हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हा सर्वांची खूप खूप आभार. तुम्ही बघत असाल माझे 900+ सबस्क्रायबर झाले आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे. ओके, आणि हा जो व्हिडिओ ना माझ्यासाठी अजूनही खूप जास्त स्पेशल आहे. ते यासाठी कारण की त्या 25 तारखेला म्हणजे 25 जूनला ना माझ्या लग्नाचा 5वा वाढदिवस आहे. म्हणजे आमची 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि मी खूप जास्त खुश आहे. आणि सिरियसली सांगू ना, मला कळलं पण आहे की 5 वर्ष कधी निघून गेले, रिअलाईज पण नाही झाली, इतक्या लवकर टाईम निघून गेला. आणि याच्यावरून मला एक गोष्ट कळली की टाईम कधीच कोणासाठी थांबत नसतो, तो फक्त पुढे पुढे जात असतो. त्याच्यामुळे ना प्रत्येक मुमेंट, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस जगणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे मला खरंच रिअलाईज झालं. कालच आम्ही बोलत होतो, मी आहोंना असं बोलले की अहो 5 वर्ष झालं, कळलं पण नाही. आणि आहोंच्या पण सेम रिॲक्शन होता की हां खरंच किती लवकर टाईम निघून गेला आहे ना. सो हा ब्लॉग आहे ना तो स्पेशल यासाठी आहे कारण की 5वी वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि मी यावेळेस ठरवलं आहे की थोडंसं वेगळं आणि स्पेशल करूयात. कारण की आम्ही सेलिब्रेशन वगैरे तर काही करणार नाही, पण ऑफकोर्स 5 वर्ष झाली, याला थोडं तरी स्पेशल बनवायला पाहिजे. आणि त्यासाठी मी ठरवलं आहे की मी आहोंसाठी ना 5 गिफ्ट घेणार आहे. तर काय आहे ना, परफ्यूम, वॉलेट, वॉच ह्या सर्व गोष्टी मी ऑलरेडी दिल्या आहेत. कारण की बर्थडे, ॲनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन डेला काही ना काही गिफ्ट आपण देतच राहतो. तर यावेळेस मी विचार केला की मी जे पण दिलं ना थोडेसे थॉटफुल आणि थोडंसं त्यांना युजफुल अशी गिफ्ट मी देणार आहे. सो मी जे पहिलं गिफ्ट आहे ना 5 गिफ्टपैकी ते चूज केलं आहे डम्बेल्स. कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे आहोंचं आताच अपेंडिक्स ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यामुळे ना त्यांचे खूप मसल्स लॉस झाले आहेत, वेट लॉस झाला आहे, त्यांची तब्येत खूप खराब झाली आहे आणि ते लगेच काही जिम जॉईन नाही करू शकणार आहे. सो मी विचार केला की त्यांना मी डम्बेल्स देईन, म्हणजे घरच्या घरी ते एक्सरसाइज करू शकतील. त्याच्यामुळे 5 गिफ्टपैकी पहिलं जे गिफ्ट आहे ते आहे डम्बेल्स. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर ना मी जसं की बोलले की मी आहोंसाठी डम्बेल्स मागवले होते ऑनलाईन. तर ते काल ऑफिसमध्येच मला पार्सल भेटलं होतं, जे मी गाडीच्या टिकीमध्ये टाकून घरी घेऊन आले. पण काल मी ते घेऊन नाही आले, तर आता लवकर जाऊन मी ते घेऊन येणार आहे. नाही तर माझं सरप्राईजच राहणार नाही. हे बघा चिंगो पोंगो. गुड मॉर्निंग. लवकर उठली शोनी? झाली झोप? कशी झाली? छान झाली. काय प्लॅन आहे मग आजचा काय प्लॅन आहे तुमचा? सुट्टी आहे? हो हो, मज्जा बाबा पिल्लूची. तर चल जरा माझ्यासोबत खाली येतो, मला खाली गाडीतून सामान आणायचं. राणा तुझ्यासाठी दुसरं आणते ना बाहेरून, आता हे तुझ्यासाठी नाहीये. तू असं करतो बाबा. हे दुसरं कोणाचं तरी आहे पार्सल, आपलं नाहीये. चलो उचलतो का? ऐक, एका हाताने नाही उचलणार हे. गिफ्ट आलेलं आहे जे मी ऑनलाईन मागवलं होतं. आता मी तेच घेण्यासाठी खाली आले. तर 5 गिफ्टपैकी एक गिफ्ट ऑलरेडी आलं आहे. हे सेकंड गिफ्ट आहे. काय आहे ते तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी निघाले आता ऑफिसला जाण्यासाठी आणि या चालत जाते कारण की माझी गाडी मी सर्व्हिसिंगला दिली आहे. म्हणजे नेहमी सकाळी येतात आणि संध्याकाळपर्यंत गाडी मला रिटर्न करतात, पण यावेळेस त्यांना थोडंसं जास्त काम करायचं होतं, त्याच्यामुळे ते बोलले की आज नाही भेटणार, उद्या भेटेल. सो काल रात्री मी प्रकाश सरांसोबत आली होती आणि आता मी प्रकाश सरांसोबत आले. प्रकाश सर म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये सर असतात जे याच एरियामध्ये राहतात. सो थँक गॉड थोडं बरं पडतं त्यांच्यासोबत जायला, कारण की बसनं जाणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. ओके, सो मी एकदम पॅक होऊन निघाले कारण की इकडे पाऊस म्हणजे असं सुरू आहे ना की 2 मिनिटापूर्वी असं वाटेल की आता काहीच नाही, म्हणजे आज पाऊस येणारच नाही, अचानक सुरू होऊन जातो. काल रात्री पण भरपूर पाऊस होता, सकाळी पण पाऊस चालूच होता. तर त्याच्यामुळे मी रेनकोट वगैरे घातले, हेल्मेट पण सोबतच आहे. मी निघाले. घरापासून थोडंसं बाहेर यावं लागतं कारण की ते डायरेक्ट मेन रोडवरती येतात, मग त्याच्यामुळे मी बाहेरून थांबते. ठीक आहे. आणि आज आहे 24 जून, उद्या आमची ॲनिव्हर्सरी. फक्त एक दिवस राहिला आता.
आणि माझ्याकडे फक्त 2 गिफ्ट जमा झालेत, अजून 3 गिफ्ट मला घ्यायचे. तर मी बोलले होते ना 5 गिफ्ट मला घ्यायचे, त्याच्यातले फक्त 2 गिफ्ट जमा झाले, 3 गिफ्ट अजून पण बाकी आहेत. सो मी विचार केला की आता जाऊन थोडंसं बघते. इथं जवळच एक शॉप आहे ग्लोबल मार्टमध्ये. मी आणि पिल्लू निघालो आता, कारण की आहो नाहीत, आहो आणि आई बाहेर गेले, तर म्हणलं पटकन जाऊन तोपर्यंत बघून यावं. सो आय होप काहीतरी भेटेल. हां बस. पार्क अवेन्यू दोन्ही तुझ्या पसंत आहे का? चलो ठीक आहे, चल इकडे बिल करू आपण. हॅलो. सो जस्ट आम्ही जाऊन आलो आणि तिथं ना इतक्या व्हरायटीज, म्हणजे काहीच व्हरायटीज नव्हत्या. मी खूप शोधले पण मला तिला पण बोलायचे, तर जास्त तर काय भेटलं नाही. मग एक वस्तू छोटीशी घेऊन आले. आणखी काय घेऊन आले मी? चॉकलेट पण घेऊन आले आणि रोज एक घेऊन आले बस. कारण की आम्हाला घरून निघाला ना 9:30 वाजले होते. जाई पण सगळे शॉप पण बंद झाले होते आणि म्हणजे इथं नाहीत पण या एरियामध्ये इतके जास्त गिफ्टचे शॉप वगैरे. पण मला वाटलं ग्लोबल मार्टमध्ये काहीतरी भेटेल, म्हणजे परफ्यूमच भेटेल मला वाटलं होतं. पण चलो. तर 5 गिफ्टपैकी ना 3 गिफ्ट माझे ऑलरेडी झाले आहेत, 2 गिफ्ट अजूनही बाकी आहेत. आणि काय घेऊ मी विचार करत होते, सकाळपासून माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. तर मग मी माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. तर मी आता आली आहे नर्सरी प्लांटला. तर म्हणलं इथून काहीतरी घेऊयात. आय नो ॲनिव्हर्सरीला वेगळं काहीतरी गिफ्ट देतात आपल्या पार्टनरला, पण मी ऑलरेडी त्यांना सर्व गिफ्ट दिलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे बाकी आहे ते ऑब्व्हियसली बर्थडेला वगैरे द्यावं लागतं, व्हॅलेंटाईन डेला द्यावं लागतं. आणि 5वी ॲनिव्हर्सरी, सो मला याला थोडंसं ना वेगळं बनवायचं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ॲनिव्हर्सरी म्हणजे दोघांची असते ना, सो असे गिफ्ट घ्यायचे जे दोघांना पण युजफुल राहतील. सो त्यासाठी ना मी खूप विचार केला. आणि नवीन कपडे वगैरे नाही घेऊ शकत, सो विचार केला की मी युजफुल वस्तू देते जे डेली लाईफमध्ये त्यांना पण आणि मला पण कामाला येतील. त्याच्यामुळे ना विचार करता करता जात होते मी घरी, तर मला रोडवरती नाही ते नर्सरी दिसलं रोडच्या साईडला. सो इथं मी थांबली आहे आणि थांबल्यानंतर ना आता काय भेटतं ते. कोण आहे इथं? प्लांट तर मस्तच आहेत असे छान छान. काय घेऊ विचार करते. गुलाबाचे हे कसे दिले? गुलाब 60 रुपयाला. 60 रुपयाला. कुठलं पण घ्या. आणि हे वाले कितीला आहेत? हे वाले हे इंडोर आहेत का? हा इंडोर आहे. ओके, कितीला? 60 रुपये. हे पण 20 रुपये. 60 रुपयाला देना. 60 रुपये तक नहीं होगा. नहीं होगा. को 2 मिनिट. काय घेऊ शकते अजून? सभी अच्छे हैं यार, कौन सा वाले ले लूं? बट बाद में इतने बड़े बड़े नहीं थे, तुम लोग पता नहीं क्या डालते हो यार. ये कितने का आएगा? 150. ये कौन सा वाला है? रबर प्लांट है क्या ये? और बाकी वो वाला? ये वाला? हाँ. ये 300 का है. और उसके उधर वाला? ये कितने का आएगा ये वाला वाइट? ये ना 250. कितना? 250. 250. इससे थोड़ा कम करके देना. ये गुलाबी, ये उसका बताना. ये दोनों में से कुछ तो बता अच्छे से. ये वाला एक दे. ये वाला अच्छा दिख रहा है. ये मिक्स कलर है क्या? हाँ. ये वाला दे दे फिर. ये वाला नाही, ये फूल वाला देना डायरेक्टली. तर तुम्ही बघितलात मी 2 प्लांट घेतले आहे. काही इंडोर प्लांट आणि काही रोज प्लांट, तर दोन्ही पण मी घेतलं आहे. कारण गावांना असं पण प्लांट आवडतात आणि गॅलरी डेकोरेट करायला आम्हाला दोघांना पण खूप जास्त आवडते.